श्री स्वामी समर्थ मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी असा एक मिठाचा दिवा उंबरठ्यावर नक्की लावा. घरातील सर्व दोष, पीडा नाहीसे होतील. मित्रांनो, महाशिवरात्रीला एक मिठाचा दिवा तुमच्या घरातील नकारात्मकता आणि अलक्ष्मीला घराबाहेर काढेल. मिठाचा दिवा लावण्यामागचा भाव असा असतो की आपल्या घरातील पैशांचा अभाव, गरिबी, दारिद्र्य आणि नकारात्मकता हे सर्व निघून जाऊ. त्या जागी शांतता, पैसा, सुख, समृद्धी, प्रगती आणि स्थैर्य, सकारात्मकता, सकारात्मक विचार हे घरात निर्माण व्हावेत. हा उपाय विशेषतः त्या घरांसाठी योग्य मानला जातो जिथे सतत वाद होतात, मुलांचं लक्ष लागत नाही, चिडचिड वाढलेली असते किंवा आर्थिक अडथळे वारंवार येतात. पण लक्षात ठेवा, हा उपाय केवळ श्रद्धा आणि शांत मनाने करायचा असतो. कोणतीही भीती किंवा अंधश्रद्धा न ठेवता. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री प्रदोष काळानंतर म्हणजे साधारण सूर्यास्तानंतर 1 तासाने हा दिवा लावणे योग्य मानले जाते. कारण त्यावेळेला वातावरण अधिक शांत आणि साधनेसाठी अनुकूल असते. दिवा लावताना मनात ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र म्हटल्यास मन एकाग्र राहते आणि त्या क्षणाला पवित्रता प्राप्त होते. हा दिवा उंबरठ्याच्या आत उजव्या बाजूला ठेवणे अधिक योग्य मानले जाते. कारण उंबरठा हा ऊर्जा प्रवेशाचा मुख्य बिंदू असतो आणि आत ठेवला तर घराच्या संरक्षणाचा भाव व्यक्त होतो. पण जर घरात खूपच जड वातावरण असेल किंवा वारंवार नजर लागत असेल आणि असे वाटत असेल तर एक छोटा मिठाचा दिवा मुख्य दरवाजाच्या बाहेरही ठेवू शकता. मात्र दोन्ही दिवे एकत्र लावत असाल तर आतला दिवा मोठा आणि बाहेरचा लहान असावा. हा उपाय करताना मनात एकच प्रार्थना असावी की माझ्या घरात शांतता नांदो, माझ्या मुलांना स्थैर्य मिळो आणि आमच्या जीवनातील अडथळे दूर होत. लक्षात ठेवा मित्रांनो, दिवा म्हणजे प्रकाश आणि मीठ म्हणजे शोषण. त्यामुळे या दोन्हींचा अर्थ आहे अंधार कमी करणे आणि नकारात्मकता दूर करणे. जर तुम्हाला वाटत असेल की महाशिवरात्री तुमच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरावी तर हा उपाय श्रद्धेने करा. मित्रांनो, मिठाचा दिवा कसा तयार करायचा, कोणतं मीठ वापरायचं आणि कुठे कसा लावायचा हे आपण पुढे पाहू. महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री मिठाचा दिवा लावताना सर्वात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की हा उपाय साधा आहे पण भाव शुद्ध असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण ही रात्र आहे महाशिवरात्री आणि ही पूर्णपणे भगवान शिव यांना समर्पित आहे. सर्वप्रथम कोणतं मीठ वापरायचं? या उपायासाठी शक्य असेल तर जाड खडे मीठ वापरा. कारण खडे मीठ ऊर्जा शोषण्याचं प्रतीक मानलं जातं. जर खडे मीठ नसेल तर साधं पांढरं मीठही वापरू शकता. पण आयोडीनयुक्त रंगीत मीठ टाळण्याचाच प्रयत्न करा. दिवा कोणत्या भांड्यात लावायचा? मातीचा दिवा सर्वात उत्तम मानला जातो. कारण माती पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे आणि पृथ्वी तत्व स्थैर्य देते. जर मातीचा दिवा नसेल तर छोट्या स्टीलच्या वाटीतही करू शकता. पण प्लास्टिकचा वापर करू नका. दिवा तयार करण्याची पद्धत. सर्वप्रथम एक स्वच्छ मातीचा दिवा घ्या. त्यात अर्ध्यापर्यंत खडे मीठ भरा. त्या मिठाच्या मध्यभागी थोडी जागा करून कापसाची वात ठेवा. वातीत तूप किंवा तेल टाका. तूप असेल तर अधिक सात्विक मानले जाते, पण तेलही चालेल. वात ठेवताना मनात एकच भावना ठेवा की माझ्या घरातील नकारात्मकता या मिठामध्ये शोषली जावी आणि या दिव्याच्या प्रकाशाने शांतता निर्माण व्हावी. हा दिवा कधी लावायचा? महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात म्हणजे साधारण संध्याकाळी 7 ते 9
या वेळेत लावणं योग्य मानलं जातं. जर जागरण करत असाल तर रात्री 12च्या सुमारासही लावू शकता. दिवा नेमका कुठे ठेवायचा? जर घरात वारंवार वाद होत असतील तर मुख्य दरवाजाच्या आत उजव्या बाजूला जमिनीवर एका प्लेटमध्ये ठेवावा. जर मुलांवर नजर लागत असेल असं वाटत असेल तर दिवा हॉलमध्ये मध्यभागी पण सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता. स्वयंपाकघरात ठेवायचा असल्यास गॅसपासून दूर सुरक्षित जागी ठेवा. उंबरठ्याच्या बाहेर ठेवायचा असेल तर तो थेट जमिनीवर न ठेवता एका ताटलीत ठेवा. दिवा लावताना काय म्हणायचं? दिवा पेटवताना 3 वेळा ओम नमः शिवाय म्हणा. शक्य असेल तर 11 वेळा महामृत्युंजय मंत्र म्हणा. दिवा पूर्ण जळू द्या, मध्येच विझवू नका. हा उपाय कोण करू शकतो? तर घरातली कुठलीही व्यक्ती की सदस्य करू शकतो. पण शक्यतो घरातील मोठ्या व्यक्तीने किंवा आईने केल्यास अधिक भावनिक ऊर्जा जोडली जाते. लक्षात ठेवा, हा उपाय भीतीने नाही तर श्रद्धेने करायचा आहे. दिवा लावताना मन शांत ठेवा. कोणावरही राग ठेवू नका. त्या क्षणी मनात फक्त सकारात्मक विचार ठेवा. आणि हा दिवा म्हणजे केवळ मीठ आणि ज्योत असा नाही, तर ती तुमच्या घरासाठी एक प्रार्थना आहे. हा उपाय कोणासाठी, कोणत्या कारणांसाठी आणि याचे फायदे काय? तर मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी मिठाचा दिवा लावण्याचा उद्देश भीती पसरवणे नसून घरातील ऊर्जा संतुलित करण्याचा भाव ठेवणे आहे. कारण ही रात्र आहे महाशिवरात्री आणि या रात्री केलेली प्रार्थना अधिक एकाग्रतेने केली जाते. हा उपाय विशेषतः त्या घरांसाठी योग्य आहे जिथे सतत तणाव असतो, लहान लहान कारणांवरून वाद होतात, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा घरात जडपणा जाणवतो. आईने जर हा दिवा आपल्या मुलांसाठी लावला तर दिवा लावण्यापूर्वी मुलांच्या डोक्यावरून उजव्या हाताने हलक्या 3 वेळा फिरवून मनात प्रार्थना करावी की माझ्या मुलांच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर हो आणि त्यांना स्थैर्य लाभो. हा उपाय खालील कारणांसाठी सुद्धा केला जातो. घरातील वारंवार होणारे वाद कमी व्हावेत, मुलांचा चिडचिडपणा कमी व्हावा, अभ्यासात लक्ष लागावे, भीती किंवा असुरक्षितता कमी व्हावी, घरातील वातावरण शांत व्हावे. लक्षात ठेवा, हा उपाय एखाद्या जादूसारखा तात्काळ परिणाम देतो असा दावा नाही, पण श्रद्धा आणि सकारात्मक भावना मनावर परिणाम करतात आणि मन बदललं की वातावरण बदलायला सुरुवात होते. मित्रांनो, दिवा जळत असताना घरात शक्यतो शांतता ठेवा. मोठ्याने TV लावू नका, वाद घालू नका, कारण त्या क्षणी तुम्ही घरासाठी प्रार्थना करत आहात. दिवा जळताना त्याकडे 1 मिनिट शांतपणे पहा आणि मनात फक्त एकच विचार ठेवा की माझ्या घरात प्रकाश वाढतो आहे आणि अंधार, नकारात्मकता कमी होते आहे. हा भावच या उपायाचा खरा गाभा आहे. दुसऱ्या दिवशी काय करायचं? त्या मिठाचं काय करायचं? तर महाशिवरात्रीच्या दिवशी लावलेला मिठाचा दिवा पूर्ण जळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातले उरलेले मीठ आणि राख हाताळताना काळजीपूर्वक उचला. ते मीठ पुन्हा वापरू नका. ते मीठ वाहत्या पाण्यात सोडणे योग्य मानले जाते किंवा घरापासून थोडं दूर एका झाडाच्या मुळाशी टाकू शकता. घराच्या आत कचऱ्यात हे मीठ अजिबात टाकू नका. दिवा जर मातीचा असेल तर तो पाण्याने स्वच्छ धुवून पुढे सामान्य वापरासाठी ठेवू शकता. हा उपाय वर्षातून एकदा महाशिवरात्रीला केला तरी पुरेसा आहे आणि जर विशेष कारण असेल तर महिन्यातून एकदा सोमवारच्या दिवशीही हा उपाय तुम्ही करू शकता, पण अतिरेक करू नका. लक्षात ठेवा, हा उपाय श्रद्धेचा भाग आहे. तो जीवनातील कृतींची जागा घेऊ शकत नाही. घरात शांतता हवी असेल तर बोलण्यात सौम्यता ठेवा. मुलांनी अभ्यासात लक्ष द्यावं असं वाटत असेल तर त्यांना वेळ द्या. आर्थिक प्रगती हवी असेल तर प्रयत्न वाढवा. दिवा हा त्या सर्व प्रयत्नांना सकारात्मक ऊर्जा देण्याचा एक भावनिक मार्ग आहे. महाशिवरात्री म्हणजे जागरणाची रात्र,
पण ती फक्त डोळे उघडे ठेवण्याची नाही, तर मन जागं करण्याची रात्र आहे. जर तुम्ही हा उपाय श्रद्धेने केलात, तर त्या क्षणी तुम्ही स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी शांततेची प्रार्थना करत आहात. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर सेव्ह करा, इतरांमध्ये शेअर करा आणि तुमच्या सर्व शिवभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. कारण कदाचित कोणाचं तरी घर या महाशिवरात्रीला शांततेकडे एक पाऊल टाकेल. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.